कोटेश्वराय. कधी जर तेच डोक्यात चालू आहे माझ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट पावसाळ्यात काय असते ते आहे कांदा भजी. तुम्ही या पावसाळ्यात अजून कांदा भजी बनवले का नाही ते सांगा. आज आम्ही बनवणार आहे. तुमचं काय ते माहित नाही, पण आज तो आमचा लकी डे आहे. कारण ज्या दिवशी घरी कांदा भजी बनतात तो खरा लकी डे. कांदा कापायला घेऊया मग. हो, मी चिरते. मिरची काढतो. हिरवी मिरची इज मॅन्डेटरी इन कांदा भजी बॉस. 6 कांदे घेतलेत. कांदा भजी म्हटलं ना की बिलकुल कमी करून चालत नाही. म्हणून तर म्हटलं ना लकी डे असतो ज्या दिवशी तुमच्या घरी कांदा भजी बनतात ना. लकी डे असतो. आमची एक स्पेसिफिक ओवा ठेवायची एक डबी आहे. अरे झाकण दाखव ना. ही डबी आम्ही डीमार्ट मधून घेतली. हाऊ क्यूट. आज मी घर आवरलं आणि मी तिला काहीच मदत नाही. सगळं घर झाडून पुसून मी काढलंय. आज मी घर आवरलं तर तो इथे बसलेला होता. मी किचन आवरत होती त्यावेळेला. तर मी त्याला सो ही वॉज लाईक आय एम हेल्पिंग यू. मोरल सपोर्ट दिला त्याने मला इथे आज खुर्चीवरती बसून. नाही नाही असं काही नाही आहे. असंच आहे. म्हणजे मॉरल सपोर्ट तुम्ही दिलाच, पण मी त्याच्या आधी पायी जाऊन सकाळचा नाश्ता घेऊन आलो. दुसरी गोष्ट पायी जाऊन म्हणजे बराच लांब गेलेलो मी. म्हणजे जवळजवळ 5,000 स्टेप्स झाले माझ्या नुसतं नाश्ता आणण्यात. दुसरी गोष्ट अख्खं घर तिचं आवरून झाल्यावर झाडणं आणि पुसण्याचं काम मी केलं. आता तुम्हीच सांगा, खरं खरं तुम्हीच सांगा की घर आवरल्यानंतर ते झाडणं पुसण्यामध्ये जास्त कष्ट लागतात की नाही? नाही लागत. सगळा पसारा आपण खाली फेकून देत असतो. त्याला एका जागेवरती गोळा करून दिलं होतं. हे तर सरासर झूठ आहे. अरे भगवान से तो डरो. आय वोंट ओव्हर एक्सप्लेन माय सेल्फ. यू नो. जे लोक घरच घर आवडतात त्यांना कळेल. कांदे चिरून झालेले आहेत. सॉरी कांदे सोलून झालेले आहेत. तळलेले प्रकार मला फारसे आवडत नाहीत, पण द रेन डिझर्व सम भजी. भजे झाल्यानंतर थोडी रेन आली तर बरं होईल. हा, सध्या तर पाऊस पडत नाहीये. पडत होता थोड्या वेळ आधीपर्यंत, तेव्हाच प्लॅन झाला आमचा, पण मग थांबलाय सध्या. हा जो आवाज तुम्ही ऐकला खटखट 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 वाला, तो मी चिरलेला कांद्याचा होता बाय द वे. हो, कारण मी न आवाज करता चिरते ना. भजे मेकिंग इज अ व्हेरी इमोशनल प्रोसेस. हिरवी मिरची चिरून घेतोय. बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच टिप्स ऐकल्यात की जर कांदा चिरताना पाणी डोळ्यातनं यायला नको असेल तर काय करायचं. बरेच लोक जे त्याचं कव्हर असतं ते ठेवतात डोक्यावर, किंवा कोणी ओलं कापड ठेवतं. तुम्हाला अशा काही ट्रिक्स माहिती आहेत का? बेसिकली त्याच्या मागे रिझन असं आहे की जे कांद्यातनं निघतं ना ते मॉइश्चरकडे अट्रॅक्ट होतं. सल्फर. हां, सो ते जेव्हा मॉइश्चरकडे अट्रॅक्ट होतं, जर तुम्ही ओलं कापड ठेवलं तर ते डेफिनेटली तुम्हाला प्रोटेक्ट करेल. किंवा जर तुम्ही अशी जीभ बाहेर काढून कांदा चिरला ते सुद्धा तुम्हाला प्रोटेक्ट करतं. कारण की मग डोळ्यांच्या आधी जिभेवरच्या मॉइश्चरकडे ते अट्रॅक्ट होतं. आणि लाळ गळाली तर नाही, ते आपापल्या जबाबदारी. म्हणजे क्वेश्चन आहे. कसं काय एवढं तुमचं स्वतःवर कंट्रोल नाही. हिरवी मिरची चिरून झालेली हिरवी मिरची टाकतोय. ही सगळ्यात जास्त तिखटवाली जी हिरवी मिरची मिळते ना, डार्क ग्रीन वाली, ती आहे. मिठाचं प्रमाण मला हाताने जास्त कळतं. प्रज्योत जो आहे माझा मित्र, त्यांनी एक टिप दिली होती, ज्याचा केटरिंगचा बिझनेस आहे, की आपण जेव्हा कांदा भजी किंवा रादर कुठली पण भजी करतो तर त्याच्यामध्ये हळद घालायची नाही. कारण हळदीमध्ये कर्क्युमिन असतं आणि जेव्हा तुम्ही ते तळता तेव्हा ते लालसर होतं, थोडं कडवट पण होतं. त्याच्यामुळे हळद नाही घालायची याच्यामध्ये. त्याचा रंग सुद्धा छान येतो. त्यामुळे फक्त तिखट आणि मीठ घालणार आहोत आपण. सो कांद्याला मीठ लावून ठेवलंय. आता याला थोडा वेळ असंच ठेवू. नाही, तिखट आताच घालून घेऊ. ओके. हा, म्हणजे तेच तिखट घाल. आपण हिरवी मिरची ऑलरेडी घातलेली आहे, सो फक्त थोडंसं तिखट रंग येण्यापुरता थोडं अजून घालतो मी. थोडं खालून घालण्याचं म्हणजे डोळ्यात जाईल. ओके. तिखट आणि मीठ घालून झालंय. आता आपण याला थोडा वेळ असंच ठेवू. ओवा राहिला. हे सगळं नंतरही टाकता येतं ना. ओवा घालूया. पाणी सुटल्यानंतर नाही, आताच घालावं. काही नसतं. असं ओवा याच्यामध्ये क्रश करून घालूया. भरपूर ओवा घाला, त्याची चव खूपच मस्त लागते. अजून घालू? सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत. आता आपण याला थोड्या वेळ असंच ठेवू.
आणि त्याला पाणी सुटेल. सो याला बरंच पाणी सुटलंय, खाली बघू शकता, दिसत नसेल पण सुटलंय. पण बरंच पाणी सुटलंय. आता आपण याच्यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स ऍड करू. जेवढं पाणी त्याला सुटलंय तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. सो थोडंसं पाणी, खूपच म्हणजे वेळ आली नाही, जास्त पाणी सुटलं, तुम्हाला घाई आहे तर थोडंसं चमचा 2 चमचा पाणी घालू शकतो. पण शक्यतो जर तुम्ही कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच केलं तर त्याची टेस्ट खूप छान येते. तर तो क्रिस्पी होतो. आणि टेस्टही खूप छान येते. म्हणजे त्याला तो फ्लेवर पूर्ण कांद्याचा राहतो ना, नो भेसळ. मला तर आयुष्यात सापडला पकड. नसता तो रवा. तिने इतकं सगळं ते साफ करून ठेवलाय फ्रीज एवढं व्यवस्थित. मस्का मारतोय. व्हिडिओ ज्या वेळेला पॉज होता त्यावेळेला भांडण. एवढा रवा, मला मिळाली पाहिजे ना कांदा भाजी खायला. इतका रवा, हा बस पुरे. थोडा घातला तर चालेल, अजून थोडासाच. अर्धा चमचा. हा बस. आता 1.5 चमचा आम्ही याच्यामध्ये रवा घातलाय आणि आता ती हे सगळं कालवणार आहे. मी तू नाही कालव, मी कालव. कालवते. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर नाही टाकली. अरे कोथिंबीर घालायची राहिली. कोथिंबीर घालू ना त्यात आपण. मला असं वाटतं इनफ ऑफ द सॉफिस्टिकेशन. That was quite obvious, but you wanted to do it. As all Maharashtrian किंवा मराठी पीपल, सगळ्या मराठी लोकांच्या घरामध्ये अशा कुठल्या तरी एका आईस्क्रीमच्या डब्यामध्ये नक्कीच कोथिंबीर किंवा आणखीन काही ठेवलेलं तुम्हाला सापडेल. सील पॅक असतात ना तसे डबे. आमच्याकडे विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार म्हणतात. सांबार घालून कोथिंबीर घालून झालेली आहे. मिक्स करू. माझे हात ऑलरेडी खराब आहेत. फ्रेशनेस येते ना पण यार कोथिंबीरीने. ती तर साला सकाळी लवकर उठल्याने पण येत नाही. म्हणतोय सकाळी ब्रश केल्याने पण येत नाही. तेव्हा पण तुम्ही काही पण तळता तर ते लगेच याच्या थांब ना बाबा, मी प्रोटीन, तर ते लगेच टिश्यू पेपरवर काढल्याने ते आपण हा विचार करतो की टिश्यू पेपर तेल ऍब्झॉर्ब करून घेईल आणि ते सगळं छान कमी तेलात होईल, पण तसं नसतं. टिश्यू पेपर मुळे काय होतं की ते सगळं सॉगी होतं, त्यामुळे त्याचा क्रिस्पीनेस निघून जातो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल कोणीच टिश्यू पेपरवर काढत नाही, ते डायरेक्टली कढईत काढतात. तर तुम्हाला जर टिश्यू पेपरवर नसेल काढायचं, तुम्हाला तुम्ही चाळणीमध्ये ते काढा, ज्याच्याने तुमचं तेलही निघून जाईल आणि तुमचे वडे पण क्रिस्पी राहतील किंवा तुमचं जे काही आहे भजे पण क्रिस्पी राहतील. अशी कांदा भजी समोर आल्यानंतर कंट्रोल करणं इतकं कठीण आहे. तो ज्यांनी पण अजून या पावसाळ्यात कांदा भजे बनवले नाहीयेत, आय फील सॉरी फॉर यू गाईज. आतापर्यंत आय वॉज फिलिंग सॉरी फॉर मी ऑल्सो, कारण आम्ही पण अजून बनवले नव्हते. दिस इज अवर फर्स्ट. बनवले होते ना? नव्हते बनवले, खाल्ले होते पण बनवले नव्हते. फायनली आय बॉट सम एस्थेटिक प्लेट्स. मिरची तळताना बी व्हेरी केअरफुल. त्याला स्लिट मारून तळा, नाही तर ती फुटते आणि तेल अंगावर उडतं. भजे आपले रेडी आहेत. काय सुंदर प्लेटिंग केली माझ्या बायकोने, म्हणजे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. मिरची वा, क्रिस्पी, मस्त. मिरची शिवाय खाऊ नका. कमेंट करा आणि सांगा तुम्ही अजून या पावसाळ्यात कांदा भजे बनवले का नाही. आणि तुमच्याकडे पावसाळा असला की कुठला आयटम आवर्जून बनतो हे पण सांगा. तो आम्ही नेक्स्ट आम्हाला ऍज अ सजेशन म्हणून पाठवा. पाठवा. आम्हाला पावसाळा संपायच्या आत अशा गोष्टी बनवायच्या आहेत.